अक्षरशः कसलं भान नसतं दोन चाकी वाहन चालवणाऱ्याला. काही युवा पिढी जे आहेत ना, काही काही म्हणजे काही भान नसतं. आपल्या धुंदीत ती गाडी चालवायची. अक्षरशः सगळे जे म्हणतात ना वाहतुकीचे नियम सगळे धाब्यावर बसवायचे. काही त्यांना फरक पडत नाही. नुसती गाडी आपली घ्यायची आणि रस्त्यावर आणायची. मग कोण हॉर्न वाजवतंय, कुठली गाडी राईट टर्न घेते, यू टर्न घेते, काही घेणे देणे नाही. जर राईट टर्न जर घेत असं अक्षरशः कट मारून निघून जायचं, पण थांबायचं नाही. पुढे त्याचे परिणाम काय होतील काय नाही अजिबात त्याची काही काळजी नाही. हॉर्न वाजवतोय त्याला साईड दिली नाही. अक्षरशः तो राईट टर्न मारतोय, यू टर्न मारतोय, त्याला करून तो दुसऱ्या रोडवर गेला पण थांबला नाही. किंचित थांबला असता, किंचित, तर त्याने आरामशीर यू टर्न राईट टर्न घेऊन गेला असता. पण नाही, काही तर असे महाबाग मांडी घालून बसतात वरती. आपल्या इथे काही ठिकाणी अशा लोक गाडी चालवतात ना की म्हणजे त्या गाडी चालवण्याची स्टाईलच बदली केलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपले काही लोक बोलतो रिक्षावाले सुद्धा आहेत, काही बाईकवाले सुद्धा आहेत जे अशी मांडी घालून बसतात, असे एकदम व्यवस्थित. एक पाय वरती घेणार, त्या पायावर ठेवणार. काय सपोर्ट मिळणार आहे ज्यावेळेला गाडी आपल्या इथं एकतर खड्डेमय रस्त्याचा काय भरोसा नसतो, कधी कुठला खड्डा येईल. ज्यावेळेला तुम्ही तसा पाय घेऊन वर बसणार तुम्हाला गाडीला बॅलन्सच मिळणार नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. पण ह्या भाईची तर कमालच झाली. ज्या वेळेला ती गाडी युटर्न घेत होती त्यावेळेला जर तो तिकडून ज्या बाजूने गेला तिकडून एखादी भरधाव गाडी आली असती तर साहेब उडाले असते लांब. शिस्त नावाची काही गोष्ट नाही ह्या लोकांना. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. हेल्मेटच माहिती नसतं घालायचं तर काय करणार, तर ते वाहतुकीचे नियम काय करणार आहेत. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.